नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण 200 लिटरची बॅलर फिट करतोय स्लरी बॅगसाठी, स्लरी युनिटसाठी. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. 200 लिटरचा बॅलर घेतलाय आपण, त्याला होल मारून 3चा FTA बसवलेला आहे, आट्यांचा चंबरचा, आणि त्याला MC लावलेलं आहे बाहेरच्या बाजूनी पण आणि आतल्या बाजूनी पण. 3चं कनेक्शन घेतलेलं आहे इथं. यानंतर आपल्याला आहे ना 3चा पाईप आणि एल्बो घ्यायचा आहे. ह्या एल्बो याच्यात बसवायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर हा शू घ्यायचा आहे आणि हा पाईप आहे, हा 2 फूट घेतला आहे आम्ही. तुमच्या मापानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि अशा प्रकारे खड्डा करून घ्यायचा आहे, जेणेकरून ही फ्लॅंज आहे ना वरती राहील आणि पिशवी ना खाली टेकणार नाही जास्त. अशा प्रकारे खाली करायचं आहे. 1.5 फुटाचा तुकडा घेतलेला आहे हा 3चा. हा शू मध्ये बसवायचा आहे. त्याच्यानंतर हा कॉक येईल 3चा. त्यानंतर परत हा शू आणि एक अर्धा फुटाचा तुकडा आहे. ही जी लेंथ आहे, आपल्याकडे टायर नसल्यामुळे मिसूबिशीचे दोन्ही टायर पाठीमागचे टाकून त्यामध्ये माती भरायची आणि साधारणतः आहे ना एवढी हाईट येऊन जाईल त्याची. तर आपल्याकडे आज ते उपलब्ध नसल्यामुळे आपण 24 इंच ही हाईट घ्यायची आपल्याला. कॅरेट वापरलेले आहे उपलब्ध नसल्यामुळे. हा इयरवॉल आहे, अशा प्रकारे फिटिंग करून ह्याला या प्रकारचा पाईप लावायचा आहे. बंद कर. इथं आपण फुटबॉल पाईप पण वापरू शकतो. आम्ही नळी वापरली साधी. आणि इथं याला कट मारून 5 लिटरच्या कॅनमध्ये पाणी ठेवायचं आणि त्या पाण्यात साधारणतः 2 इंच ते 3 इंच पाण्यात पाईप बुडल एवढा हा पाण्यात ठेवायचा. त्याच्यानंतर आपण 2चा एल्बो घेतला आहे, यामध्ये बसवायचा आहे तो. एकदम ती 2.5 फुटाचा 2चा पाईप घेतलेला आहे. दोनचा कॉक घेतलेला आहे हा. तीन या सर्व फिटिंगला आहे ना आपण पुसून धुवून सोल्युशन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आहे ना खाली साधारणतः एक बादली बसल 20 लिटरची, या प्रमाणात खाली खड्डा घेऊन आणि याच्यातलं आउटलेट आहे जीवामृत, ते आपण यात बादलीत टाकू शकतो.